साई जिराट संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि आमंत्रित केले धोकोडे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी। स्ट्राईकवरती करण तोडणकरला आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी फलंदाज तयार पंकज। मॅचला करूया सुरुवात आणि पहिला चेंडू। या पहिल्या चेंडूवरती डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार जातोय। पहिल्या चेंडूवरती चौकार। चेंडू मैदानावरती द्यायचा आहे। पहिला चेंडू होता शॉर्ट ऑफ द लेग टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार। पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात या ठिकाणी करण तोडणकरच्या माध्यमातून बघायला मिळते। चेंडू लवकरात लवकर या ठिकाणी सुपूर्द करायचा आहे मी तुम्हाला विनंती करतोय कारण आजचा अंतिम दिवस आहे। क्रमांक पहिलं मंदारचं सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवरती डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अत्यंत चांगला फटका या ठिकाणी सजवला आणि पहिल्या चेंडूवरती करणच्या बॅटमधून या 4 धावा अगदी वसूल केल्या गेल्या आणि अत्यंत चांगली फटकेबाजी करायला पहिल्या चेंडूपासून सुरुवात या ठिकाणी झाली। दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर या मैदानाच्या दृष्टिकोनातून 4 षटकांमध्ये काल अगदीच 76 धावा सुद्धा चेस केला। काळभैरव क्रीडा मंडळ आवाज संघानं प्रबोध भगतची जबरदस्त फटकेबाजी सुद्धा काल या मैदानावरती आपण बघितली। पराग भगत यांच्याकडून समालोचकांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत येत आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करत आहे। षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना मंदारची गोलंदाजी। स्ट्राईक वरती आपण बघतोय करण तोडणकरला। सामना हा 4 षटकांचा आहे। पुन्हा एकदा मंदार या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळेल। ओ क्या बात, चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर होता। करण तोडणकर एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतो। पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन फटका आला होता, मात्र या चेंडूवरती पूर्णतः निष्फळ ठरताना बघायला मिळतोय। बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि मंदारची गोलंदाजी। पुन्हा एकदा मंदार सज्ज। यावेळेचा चांगला फटका, चेंडू येतोय काऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या दिशेला, सीमा रेषा पार आणखीन एक षटकार। धाबलकावरती आता मात्र 10 धावा सजवल्या गेल्यात। 3 चेंडू। यावेळेचा चेंडू मात्र आउट ऑफ द ट्रॅक होता। पंचांचा या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत येतोय। 2 चेंडू अद्याप बाकी आहेत मंदारच्या गोलंदाजीवरती। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत करणच्या बॅटमधून आपण बघतोय 1 षटकार आणि 1 चौकार मैदानावरती पाहायला मिळाला। यावेळेच्या चेंडूवरती आपण बघतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करत होता। डीप एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं, मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये। पहिलं षटक या ठिकाणी सुरू असताना गोलंदाजीच्या मोर्चावरती मंदार मात्रे
पुन्हा एकदा स्ट्राईकवरती करण तोडणकर. यावेळेचा हेलिकॉप्टर डीपेक्षा कव्हरच्या दिशेला हा चेंडू करतो ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक चेंडू सीमा रेषा पार. संपले पहिल्या षटकाच्या अंती. धावफलकावरती धावा बनल्यात 15. चांगली फलंदाजी करण तोडणकरच्या माध्यमातून बघायला मिळाली. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या सामन्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. या सरासरीने जर धावा बनल्या तर 4 षटकांमध्ये 60 धावा बनू शकतात. काल या मैदानावरती मित्रांनो 76 धावा सुद्धा चेस झालेल्या आपण बघितल्यात. आणि त्यामुळेच पहिल्या सत्रामध्ये धावा किती यावा याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. षटक क्रमांक दुसरा प्रारंभ. 15 मिनिटांचा अवधी मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवा. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये झाली पाहिजेत. यावेळेस मोठं अपील मैदानावरती केलं जाते आणि पंकजची सर्वात मोठी विकेट मैदानावरतून परत येईल. पंकज कमॉन डीजे मास्टर. मध्ये प्रारंभाच्या गोलंदाजीवरती त्याला विकेट प्राप्त करता आली. षटकामधील जर आपण चेंडू पाहिले तर अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. प्रारंभ अतिशय जबरदस्त गोलंदाज बऱ्याच स्पर्धांमधून बेस्ट ऑलराऊंडर हा परफॉर्मन्स साईजिराटच्या माध्यमातून त्याने दिलाय. आज जर आपण बघितलं तर नवीन फलंदाज करण म्हात्रे यावेळेस स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती करण तोडणकर, स्ट्राईकवरती करण म्हात्रे. समोर जर आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर वायडिश लॉंगॉनला अर्पित वैतेला आज आपण या ठिकाणी बघतोय. पूर्ण संघ साईजिराटचा आज उपस्थित आहे आणि त्यामुळेच त्यांचा खेळ पाहण्यासाठी एक वेगळी मजा क्रिकेट प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळते. गोलंदाज प्रारंभ या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा कॉपी बुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि तोपर्यंत धावफलकावरती एक धाव घेतली गेली. करणला स्ट्राईकवरती आणणं फार महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीचा आपण करणचा फॉर्म बघितला, अगदी तोच फॉर्म त्याने अगदी शेवटपर्यंत या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केला आणि या मॅचमध्ये सुद्धा करण तोडणवरती सर्वांच्या नजरा आहेत. शॉटॉम पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तयार, मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू जातोय फरार. 4 धावांसाठी चौक. वीस धावा धावफलकावरती बनल्यात. 20 ऑन स्कोरबुक. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती प्रगतीपथावर असताना यावेळेचा हेलिकॉप्टर लँड कुठे होईल? सरळ मंदारच्या हातामध्ये चेंडू गेलाय. वाडिश लॉंग ऑफला फलंदाज करण बाद.
षटक क्रमांक दुसरा प्रारंभची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या मैदानावरती बघायला मिळाली. एक जबरदस्त क्रिकेट साई राठ विरुद्ध जयमान धोकोडे या दोन संघाच्या दरम्यान. या षटकामधील एक अंतिम चेंडू येणं बाकी. 1-2 गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बॅटची काढा घेतली होती. क्षेत्ररक्षक आहे विकेट किपरच्या पाठीमागे. 2 षटकानंतर स्कोरबुक वरती धावसंख्या जर आपण पाहिली, प्रथम फलंदाजी करत असताना 20 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा येऊन सुद्धा या षटकामध्ये केवळ 5 धावा आलेल्या आपण बघितल्या. कमबॅक करणारी गोलंदाजी म्हणूयात प्रारंभाच्या माध्यमातून बघायला मिळाली. षटक क्रमांक तिसरा कोणता गोलंदाज मैदानावरती येईल? पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण ही अवस्था बघितली तर पहिलं षटक पूर्णतः जयमान धोकोडे संघाच्या बाजूने होतं. षटक क्रमांक दुसऱ्या ज्याच्यामध्ये साई राठ संघाचं कमबॅक प्रारंभाच्या माध्यमातून बघायला मिळालं. 3 षटकांसाठी 15 मिनिटं लक्षात ठेवा. यावेळेचा फटका डीप मिड विकेट माउंटलाईनच्या बाहेर सीमारेषा पार येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रशांत वरती केला हल्ला बॉल. चेंडू सीमारेषा पार षटकार. 26 धावा धावफलकावरती आला. 26 रन्स स्कोरबुक वरती पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करतो जयमान धोकोडे संघ. नाणेफेक जिंकली होती साईजीराज संघानं. मात्र या ठिकाणी या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर कमबॅक हा पुन्हा एकदा करताना जयमान धोकोडे संघ या मैदानावरती पाहायला मिळतोय. सामना लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरू करा. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरा हे त्याच्या माध्यमातून आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण बघतोय केवळ कोणतीही धाव मिळणार नाहीये. यावेळेचा फटका आसमानी फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात आणि अत्यंत चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. फलंदाज बाद. साईजा सुमित भगत पुरस्कृत नौकार विरुद्ध नवजीवन दिगोडी. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती असताना आपण बघतोय प्रशांतची गोलंदाजी साईजीराज संघाच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा काका ही विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. अजूनही 3 चेंडू षटकामधील बाकी आहेत. प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवण्यासाठी अगदी एक्सपिरियन्स कार्डूचा वापर या ठिकाणी साईजीराज संघाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. यानंतर आणखी एक षटक येणं बाकी आहे. धावा मैदानावरती येणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू व्हाईट चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. 3 चेंडू या षटकामध्ये अद्याप बाकी. स्वप्नील स्ट्राईकवरती उभा आहे. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. स्वप्नीलला परतावं लागेल माघारी. क्लीन बोल्ड. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी मैदानावरती प्राप्त करत असताना प्रशांत प्रशांतची गोलंदाजी जर आपण पाहिली तर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. षटक क्रमांक 3 ज्यामध्ये पडझड झालेली पाहायला मिळते धोकोडे संघाची. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. हॅट्रिक होत नाहीये मात्र धावफलकात जर आपण विचार केला त्या ठिकाणी धाव मिळेल 1. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करतोय जयमान धोकोडे संघ. त्या विरोधात टेपलेला आपल्याला बघायला मिळतोय साई जिराट संघ. आणि अत्यंत चांगलं क्रिकेट काळाभैरव क्रीडांगणावरती सर्वांना बघायला मिळतंय. धावफलकावरती धाव मिळेल 1. षटक क्रमांक 3 मैदानावरती पूर्ण. तीन षटकानंतर स्कोरबुक वरती आमचे स्कोरर मित्र धावा पोहोचवत आहेत. धावफलकावरती लागल्यात 29 धावा. अजून 1 षटक येणं बाकी. यानंतर साईदन्या सुमित भगत पुरस्कृत नौखार आणि नवजीवन दिघोडी या 2 संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांना किती आला असेल तर लगेच आमच्या आयोजकांची संपर्क साधा. नाणेफेक कक्षात नाणेफेक होईल. साईदन्या सुमित भगत पुरस्कृत नौखार विरुद्ध नवजीवन दिघोडी. 3 षटकांमध्ये धावा बनल्यात 29. एक अंतिम षटक मैदानावरती येणं बाकी आहे. या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत आणि एकमेव उद्दिष्ट जयमान धोकोडे संघासमोर असेल कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये 5 धावा. या षटकामध्ये धावा आल्या 9. 2 विकेट प्राप्त केल्या प्रशांतने. सामना सुरू करा पंच. चला तुम्ही वेळ लावताय अर्पित कारण आज आपल्याला अंतिम दिवस असल्यामुळे वेळेचं रेस्ट्रिक्शन आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी कोणतीही धाव नाही आहे. अर्पित वैद्येश या ठिकाणी जर विचार केला तर या संघामधील एक अत्यंत चांगला नवतरुण खेळाडू. विकेट किपिंग करताना अजिंक्य वैद्यला आपण बघतोय. या चेंडूवरती कुंदनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि अत्यंत चांगला कॅच मैदानावरती. फलंदाज कुंदन बॅक टू द पॅव्हिलियन. वेळ लावू नका. एक विशेष योजना आहे. साईदन्या सुमित भगत पुरस्कृत नौखार आणि नवजीवन दिघोडी या 2 संघात ही पुढची लढत आहे. चला नौखार संघाचा संघ नाही किती आला असेल आपण लगेच आयोजकांची संपर्क साधा. नाणेफेक करूया. आणि नवजीवन दिघोडी संघाचा संघनायक याने वेळ न दवडता लगेच आमच्या आयोजकांची संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक अंतिम मित्रांनो प्रगतीपथावर आहे. अर्पितला मिळाली विकेट अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट होती. या पूर्ण सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर करण तोडणकर बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवरती जयमान धोकोडे बघायला मिळतोय. मात्र अजून जर सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडूंवरती जर फटके आले तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा
जयमान धोकडे संघ परतताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकेटचा पतंग. बॅक टू बॅक विकेट्स डाऊन. कमॉन डीजे मास्टर. मैदानावरती प्रगतीपथावर असताना जयमान धोकडे संघाचा या ठिकाणी आपण जर विचार केला तर आतापर्यंत 6वा फलंदाज मैदानावरतून परतला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय चेतन. स्कोरबुक वरती जर आपण विचार केला तर केवळ 29 धावा लागल्यात. कारण मी केवळ या अर्थाने म्हणालो कारण कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी 71 धावा 76 धावा चेस झाल्या होत्या. हा सामना संपण्यापूर्वी नाणेफेक होणं आवश्यक आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाने एकाने नोंद घ्या कारण आज अंतिम दिवस आहे. पुढल्या चेंडूवरती पाहण्याचा प्रयत्न. डीपेक्षा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला होता. फेल करण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत चांगला प्रयत्न केलाय. या 2 धावा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. या अंतिम षटकामध्ये आपण बघतोय अर्पित वैतीची ही जबरदस्त गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. कोणताही खराब चेंडू मैदानावरती या ठिकाणी टाकत नाहीये. यावेळेचा फटका. चेंडू हवेमध्ये. धावफलकावरती एकदा पूर्ण जरूर केली. 32 धावा. शेवटचा एक अंतिम चेंडू. अर्पित वैती गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेच्या चेंडूवरती आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एक अंतिम चेंडू या ठिकाणी आला होता. षटक क्रमांक 4 मैदानावरती पूर्ण होत आहे. 4 षटकांच्या अंतिम स्कोरबुक वरती धावासंख्या आपण बघितली. 33 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 34 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलावं लागेल. 33 धावा 4 षटकांमध्ये उभारल्या गेल्यात. 34 धावा धावफलकावरती येतील. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊयात आपण कॉम्बॉक्सच्या दिशेला. टॉसबॉक्समध्ये या ठिकाणी काका सर, ओव्हर टू यू. गोडी संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे, परंतु साईज्ञ सुमित भगत पुरस्कृत नौखार संघाला आम्ही प्रतीक्षा आहे. आपण लगेच यायचं, नाणेफेकी ते संपन्न होईल. तर नौखार संघ देखील एक मजबूत संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे नवजीवन दिघोडी खरं तर अलिबाग तालुक्याच्या अगदी शेवटच्या पट्ट्यामध्ये आपल्याला समुद्रकिनारी असणारं ते गाव आणि त्या 2 संघामध्ये असणारी लढत इथे पाहायला मिळते. तर दोन्ही संघाने काही घाई करायची आहे कारण अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी आपल्याला या ठिकाणी आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. अच्छा, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये आज साई आवाज संघाने आपला प्रवेश निश्चित केला. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. काल आपण एकूण जर पाहिले तर 4 संघ हे अर्थातच अंतिम 5 मध्ये गेले होते. जोगेश्वरी माता आवाज आणि शिवबा शिवरे, साई आवाज आणि काळभैरेश्वर आवाज असे संघ आपण पाहिले होते. पण सुपर 3 मध्ये साई आवाज संघाने निश्चित बाजी मारले आणि नक्कीच त्या संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि नाणेफेकीसाठी आपण काही क्षणात वळणार आहोत कारण नौखार संघाचा संघनायक साईज्ञ सुमित भगत पुरस्कृत नौखार संघाचा संघनायक या ठिकाणी येतो आहे. दिघोडी संघाचा संघनायक यादी इथे आहे. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला साईज्ञ सुमित भगत पुरस्कृत नौखार संघ आहे. नौका संघ खरं तर थोडासा आपण उशीर करताय, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे.
आणि त्या आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यासाठी कमिटीचं आम्ही अभिनंदन करतो. काल देखील परवा देखील पाहिलं होतं नौकार एक संघ अर्थातच सुपर अंतिम 5 मध्ये दाखल झाला. म्हणजे एका गावचे संघ जो आपण पाहायला मिळाले खारेपाटातले, तर हे चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. तर दिघोडी संघ इथे आपल्या समोर आहे. फेक इथे संपन्न होईल. सन्माननीय सचिनजी भगत सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक 4 षटकांचा सामना आहे. हेड अँड टेल, छापा आणि काटा. आणि इथे काटा अर्थातच यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर साईज्ञा सुमित भगत पुरस्कृत नौकार संघाने नाणेफेक जिंकले. 4 षटकांचा सामना आहे. आपण गेले 3 दिवस सामने पाहिलेत. इथे 76 धावा धावफलकावर देखील आले 4 षटकामध्ये. तर आपला संघ प्रथम आपण काय घेणार? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहात आणि नक्कीच हा फॉर्म भरून तुम्ही द्यायचा आहे. तुम्हाला शुभेच्छा आपण देऊया. तर नवजीवन दिघोडी या संघाच्या वाट्याला मात्र फलंदाजी येते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. सामने आपल्याला पूर्ण कव्हर करायचे आहेत. त्यानंतर भव्य बक्षीस वितरण समारंभ पाहुण्यांच्या उपस्थित पाहायला मिळेल. तर जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचक अर्थात यश मापगावकर यांच्याकडे. पण तत्पूर्वी ऐकूया आज रविवारची सुंदर अर्थात एकेरी देवीची गीतं. धन्यवाद. अवेलेबल आहेत. कंबोना जर आपण जर विचार केला या मैदानाच्या बाजूला प्रेक्षकांनी जी गर्दी केलेली आहे त्या प्रेक्षकांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहे. 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर जनमान धोकोडे संघानं धावा बनवल्या 33. धावांचं आव्हान आहे. षटक क्रमांक पहिला मैदानावरती सुरू होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतंय करण तोडणकर. सूचना असेल की 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेलाय. 3 षटकांमध्ये 15 मिनिटं या ठिकाणी तुम्ही वेळ घ्या. अन्यथा या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक 4थ्या षटकामध्ये तुम्हाला 30 सर्कलमध्ये लावावं लागेल. सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू. या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. काय जबरदस्त फटकेबाजी आहे. करणवरती जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती असताना राईट आर्म आउट द विकेट. पुन्हा एकदा करण स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. ओमकारच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर या ठिकाणी अशा रीतीनं आपण जर विचार केला तर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. धावफलकावरती 1 धाव. मित्रांनो धावफलकावरती धावसंख्या बनले 7 धावा. 34 धावांचं आव्हान. षटक क्रमांक पहिलं. हा चेंडू नो +4 बोनस धावांचा बेनिफिट. कमॉन टीचे मास्टर येतोय चौकार. षटक क्रमांक पहिला सुरू असताना आपण बघतोय नो चेंडू. त्यानंतर काय असेल तो म्हणजे फ्री हिट. या ठिकाणी आपण जर विचार केला 34 धावा. मी म्हटलं होतं की धावा कमी बनल्या तुम्हाला विकेट प्राप्त करावा लागेल. पार्टनरशिप ब्रोक करावा लागेल. करण पुन्हा एकदा सज्ज.
ज्यावेळेचा चेंडूवरती आपण बघतोय कैवल्य पाटीलला एक रिस्क की सिंगल मैदानावरती घेतली गेली. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी करण तोडणकरच्या माध्यमातून सुरू असताना स्कोरबुक वरती धावसंख्या बनली आहे 13 धावा. एक अत्यंत महत्वपूर्ण सामना आपण बघतोय. यावेळेचा फटका समोर खेळला क्षेत्ररक्षक आहे पंकज मात्र बनेल दर्शक. चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. एकोणीस ज्या ठिकाणी 34 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली. यावेळेचा ओमकारचा आसमानी तुफानी टोला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. वन्स अगेन सिक्सर. धावफलकाचा विचार केला तर 25 धावा या स्कोरबुक वरती लागलेल्या बघायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मैदानावरती असताना आपण बघत आहोत. करण तोडणकर वरती हल्ला बोल केलाय तो म्हणजे कोणी तर ओमकारने. चेंडू लवकरात लवकर द्यायचा आहे आणि व्हॉलेंटियर्स तुम्हाला माझी विनंती असेल नम्र सूचना असेल की आजचा अंतिम दिवस आहे त्यामुळे चेंडू जे सीमारेषेच्या बाहेर येतात ते लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत सुपूर्द करा. षटक क्रमांक पहिलं ज्यामधील अजूनही जर आपण विचार केला तर अंतिम एक चेंडू बाकी. धाव बनल्यात 25. यावेळेचा फटका समोर आहे क्षेत्ररक्षक पंकज आणि आता मात्र ओमकारच्या पारीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. पहिली विकेट या ठिकाणी गमावतोय कमॉन डीजे. जिंकण्यासाठी आता मात्र केवळ 3 षटकांमध्ये 9 धावांची रिक्वायरमेंट आहे. एक अत्यंत जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण बघतोय. सुपर 8 म्हणजेच अलिबाग तालुक्यामधील 8 बलाढ्य संघ ज्यामधील एका बाजूला जयमान धोकोडे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय साई झिराड आणि या दोन संघाच्या दरम्यान सुरू असलेली लढत एक अत्यंत महत्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी रोहन, सामना जिंकण्यासाठी साई झिराड संघाला 9 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण या पूर्ण सामन्याचं जर आपण विश्लेषण केलं अनालिसिस केलं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोहन मैदानावरती सज्ज. क्षेत्ररक्षक होता डीप मिड विकेट वरून जर आपण विचार केला क्षेत्ररक्षक येईल. कावकरनं डीप मिड विकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षक ठेवलाय. समोर जर आपण पाहिलं तर कुंदनला लॉंगॉनच्या दिशेला आहे. सामन्याचं चित्र जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यानंतर या ठिकाणी थोडंसं बॅकफूटवरती जयमान धोकोडे संघाला आपण बघतोय. यावेळेचा चेंडू स्लोवर वन होता. सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न अर्पित वैद्यचा. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना आपण बघतोय गोलंदाजी रोहन मैदानावरती सज्ज आहे. ब्लॉक लाईनचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. आणखी एक धाव. फलंदाज अर्पितने एक धाव घेत या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली. कैवल्याला आपण आरपीएल मध्ये बघितलं होतं मित्रांनो. रायगड प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त फॉर्म मध्ये होता. आपल्या अलिबाग मध्ये सर्वच क्रिकेटर जे आरपीएल खेळले त्या सर्वांनी चांगला प्रयत्न केले. यावेळेचा फटका कैवल्याच्या बॅट मधून येतोय मात्र समोर आहे कुंदन आणि हातामध्ये सरळ झेल दिलाय. कमॉन डीजे मास्टर.
क्लिअर. धावफलकावरती जर आपण विचार केला तर या ठिकाणी 33 धावा लागलेल्या आहेत. स्कोरचा लेवल 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी करताना आपण रोहनला बघतो, स्ट्राईक वरती आहे मंदार सज्ज. एका धावेची गरज, एका धावेची रिक्वायरमेंट. यावेळेचा फुल टॉस डीप स्कोअर लेग च्या दिशेनं हा चेंडू आलाय. विजयी फटका मैदानावरती विजय संघाचं साईजिराटचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कमॉन डीजे. पंचायत आवाज सदस्य सन्माननीय अवंती अरुण राणे यांच्या माध्यमातून काळेबेश्वर क्रीडा मंडळ आवास यांच्यासाठी 2,500 रुपये रोख रक्कम ही आर्थिक स्वरूपामध्ये देणगी आलेली आहे. त्यांच्या ठिकाणी मी नक्कीच आभार व्यक्त करतोय, आभार प्रदर्शित करतोय. असंच प्रेम या मंडळावरती निरंतर राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा या मॅचकडे वळत असताना मी कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदलाव. ओव्हर टू काका मात्रे सर.